ॲडव्होकेट मामा गडकरी स्मृति 2 दिवसीय निवासी शिबिर, मजबूती का नाम महात्मा गांधी, नई तालीम परिसर। या परिसरात सर्वांचं स्वागत। आपण प्रसिद्ध मुख्याध्यापक, प्रसिद्ध शिक्षक, प्रसिद्ध लेखक, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, तत्वचिंतक अशा बहुआयामी अशा हेरंब कुलकर्णी यांची मुलाखत आपण घेतो आहोत। आपण सगळ्यात आधी हेरंब कुलकर्णींचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। बऱ्याचशा प्रश्नांमधून ज्यांना त्यांचा परिचय नाही आहे तो होत जाईल याची मी काळजी घेईल। एक शिक्षक म्हणून तुम्ही 30 वर्ष काम केलं, मुख्याध्यापक म्हणून सुद्धा काम केलं आणि हजारो शिक्षक आम्ही पाहत असतो, परंतु एखादाचा शिक्षक येतो की जो विविध विषयावर काम करतो, तर हे सामाजिक प्रश्नांची जाणीव तुम्हाला कधीपासून झाली आणि का वाटलं अशी का आपण काम केलं पाहिजे? विद्यार्थी असल्यापासूनच मला दारिद्र्याचा प्रश्न कायम आश्वस्त करायचा। सातत्यानं वाचनातून किंवा मी ज्या भागामध्ये राहतो तिथून आणि ज्या शाळेमध्ये मला नोकरी लागली त्या शाळेमध्ये झोपडपट्टी भागातली ती शाळा होती आणि विद्यार्थ्यांचे मी जेव्हा झोपडपट्टीतल्या घरी जायचो तेव्हा मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला आणि त्या झोपडपट्टीमधलं जगणं बघितल्यानंतर माझ्या ज्या काही जगण्याच्या कल्पना होत्या त्याच उलट्यापालट्या झाल्या। आणि मग दारिद्र्य म्हणजे काय असतं, म्हणजे गटारीवर राहणाऱ्या त्या झोपड्या। एकदा एक मुलगी शाळेमध्ये आली नव्हती, मी तिला रागवलो तर ती म्हणाली रात्रभर मी जागी होती। म्हटलं का बरं? तर ती म्हणे सर पाऊस खूप वाढला की आमच्या बाथरूममधून गटारीतलं सगळं जे पाणी आहे ते सगळं आमच्या घरामध्ये घुसतं आणि ते पाणी बाहेर टाकण्यामध्ये आम्ही रात्रभर जागे असतो। मग हे पाहिल्यानंतर आणि स्वतंत्र बेडरूम असणारी शहरी भागातली मुलं पाहिल्यानंतर मला असं वाटलं की यार हे काय जगणं आहे। आणि त्याच्यातून मग एक एक प्रश्न मला उलगडत गेला। मग दारू पिणारे त्यांचे पालक, त्यानंतर मग त्यांच्या कष्ट करणाऱ्या आया, त्यातले होणारे घटस्फोट, हे सगळं पाहिल्यानंतर मला सामाजिक प्रश्न त्याच्यातून जास्त जाणवायला लागले। आणि मग मला असं वाटतं की शिक्षक म्हणून जर आपण संवेदनशील रीतीने काम केलं तर शाळेमध्ये सगळा समाज आहे आणि समाजातले सगळे प्रश्न शाळेमध्ये आहेत। म्हणजे कोठारी आयोग जे म्हटला होता की देशाच्या खोल्यांमधून भारताचं भवितव्य घडत आहे, तर मी उलटा असं म्हणेल की सगळे देशातले प्रश्नच आज वर्गावर्गांमध्ये आलेले आहेत। आणि मग झोपडपट्ट्यांमधल्या शाळा किंवा गरीब भागातल्या शाळांमध्ये पाहिल्यानंतर मग दारूचा प्रश्न असेल, गरिबीचा प्रश्न असेल, कुटुंब कसे जगतात। आणि मला एक चांगली सवय होती की गैरहजर विद्यार्थ्यांची मी घरी जायचो आणि मग ते घरी गेल्यानंतर त्या कुटुंबाचं जे वास्तव आहे ते जास्त मला कळायला लागलं। आणि मग पुढे महात्मा गांधी, पी साईनाथ या प्रकारचं वाचत गेल्यानंतर देशातलं दारिद्र्य, राज्यातलं दारिद्र्य, म्हणजे अनुभव आणि वाचन याच्यामधून गरिबी मला जास्त समजली असं वाटतं। मी त्या दारिद्र्य शब्दावर पुढे मी येणारच आहे, पण ही जाणीव झाली, तुम्ही काम करू लागला, शिक्षक असताना खालीचा वाटा उचलू लागलात, पण पूर्ण वेळ सामाजिक कामाकडे वळलं पाहिजे, नोकरी सोडून दिली पाहिजे असं का वाटलं? खरं तर मला कुटुंबाची जबाबदारी नसती, म्हणजे मला 5 बहिणी आहे आणि आईवडील अशी जबाबदारी माझ्यावर होती। तर मी काहीच म्हणजे शिक्षण झाल्यानंतर डायरेक्ट आपण पूर्ण वेळ कार्यकर्ता व्हावं असं मी ठरवलं होतं, पण कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्याच्यातून बाहेर पडता येणार। मग एकुलतं एक त्याच्यामुळे मग लग्न करावं लागलं, मग ते घरच्यांनी ब्लॅकमेल केलं, ते सगळं करून परत एक संसारामध्ये राहावं लागलं। आणि या सगळ्या गोष्टींमधून मी संधी शोधत होतो की कधी एकदा बाहेर पडता येतं। 12वी झाल्यावर मुलाला शाळेत कॉलेज त्याचं संपलं आणि ज्या दिवशी त्याचा निकाल लागला त्या दिवशी त्याला सांगितलं की आता तुला नोकरी लागो न लागो मी नोकरीतून बाहेर पडणार। आणि त्यांनी 4 वर्ष त्याचे पूर्ण झाल्या मी माझ्या नोकरीतून बाहेर पडलो। तर मला अपराधीपणा आहे, म्हणजे मी 4 वर्ष अगोदर नोकरी सोडल्याबद्दल लोक माझं कौतुक करतात, पण मी मला शिवाय यासाठी देतो की मी 40 वर्ष अगोदर का बाहेर पडलो नाही। कारण समाजामधले इतके गंभीर प्रश्न असताना आपण आपल्या सुरक्षित खुराड्यात जगणं हा एक कोडगेपणा आहे असं मला वाटतं। आणि म्हणून आपल्याला या समाजामध्ये आपल्या सगळ्या ज्या क्षमता आहेत, जे दरिद्री माणसं आहेत, गरीब माणसं आहेत, यांच्यासाठी आपल्या सगळ्या क्षमता समर्पित आपल्याला करता आल्या पाहिजेत। आणि दुर्दैवानं मला ते करता आलं नाही याची मला बोच आहे, पण तरी मी नोकरीमध्ये
जेवढे हात मारता येतील तेवढे हात मारलेले आहेत आणि जितकं लिहिता आलं, जितकं काम करता आलं, सगळ्या सुट्ट्या त्यासाठी वापरल्या आणि काम करत राहिलो. पण तरी मला ती खंत राहील की आपल्याला खूप कमी आयुष्य या पूर्ण वेळ मिळाल्या. तुम्ही आता जे बोललात की पूर्ण सुट्ट्या वापरल्यात, आमच्या इथं माहीत जरी झालं की उद्या संप आहे तर सकाळी पहाटेपर्यंत प्लॅन बनलेला असते कुठतरी जायचा. आणि तुम्ही इतके पुस्तकं लिहिलेत, हे कसं शक्य झालं? कारण तुम्ही नोकरी सोडल्यानंतर लिहिले तो भाग वेगळा, तुम्ही नोकरी असताना सुद्धा पुस्तकं लिहित गेलेला आहात, तर हे कसं जमलं? थोडा संकोच बाजूला ठेवून म्हणजे कौतुक वाटेल पण मी ते सांगितलं पाहिजे. म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो की कोणीतरी माझ्या टाईम मॅनेजमेंटचा अभ्यास करायला पाहिजे. की नोकरीत असताना म्हणजे 2006ला माझं पहिलं पुस्तक आलं आणि 2019ला माझं 14वं पुस्तक, 12वं पुस्तक आलं आणि 3-4 दिवसांनी आणखी एक पुस्तक येतं आहे बालविवाहाचं. तर 12 पुस्तकं, 4 पुस्तिका, महाराष्ट्रातल्या जवळपास 200 तालुक्यांमध्ये जाऊन प्रवास, 100-150पेक्षा दिलेली व्याख्यानं आणि वर्तमानपत्रामध्ये जवळपास 10पेक्षा जास्त चालवलेले कॉलम, दरवर्षी 10पेक्षा जास्त दिवाळी अंकांमध्ये केलेलं लेखन आणि वर्तमानपत्रांमध्ये 1000पेक्षा जास्त लिहिलेले लेख, हे मी नोकरीत असताना केलेलं आहे. आणि याच्यामध्ये माझ्यावर जे काही मला ट्रोलिंग करणारे खाजगीत असतात तर ते असं म्हणतात यांनी काय शिकवलं असेल वर्गामध्ये, हे काय आपलं वर्गातच लिहित असेल पुस्तकं बिस्तकं, हे काय असं शक्य आहे का? तर खरंच तसं वाटावं अशी परिस्थिती माझ्या बाबतीत आहे. म्हणजे त्याला मी उत्तर देत नाही की मी किती प्रामाणिकपणे नोकरी केली, पण याच्यासाठी एक टाईम मॅनेजमेंट होतं. म्हणजे मला 11 वाजता शाळा असायची तर मी 9:30पर्यंत सकाळी कॉम्प्युटरवर काम करत असायचो. शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता परत माझं काम मी सुरू करायचो. रविवार मी म्हणजे पुस्तक वाचायचं असेल तर रविवारी मी 250-250 पानाची एक दिवशी पुस्तकं वाचलेली आहेत. वाचन किंवा लेखन हे फक्त, आणि मे महिन्याची प्रत्येक सुट्टी मी एका राज्यात जाण्यासाठी घालवलेली. म्हणजे एक विषय घ्यायचा, समजा आता दारूबंदी, आपल्या या बालविवाहावर मला पुस्तक लिहायचं आहे तर राजस्थानमध्ये मी एका सुट्टीत गेलो, दारूबंदीचा अभ्यास करायचा बिहारमध्ये एका सुट्टीत गेलो. जे कृष्णमूर्तींवर मला पुस्तक लिहायचं तर मी 4 राज्यांमध्ये गेलो. आणि प्रत्येक मे महिन्याची सुट्टी इतक्या उन्हाळ्यामध्ये मी एस टीने फिरलेलो आहे आणि एस टीने फिरून या सगळ्या पद्धतीने काम केलेलं आहे. माझ्या रजा सगळ्या त्यासाठी वापरलेल्या आहेत. म्हणजे रिटायरमेंटला लोक रजा घेतात तर मी रजा विचारल्यावर माझी रजा शिल्लक नव्हती, कारण माझ्या पूर्ण रजाच्या रजा या फक्त या कामासाठी मी वापरल्या. दारिद्र्याची शोधयात्रा म्हणून माझं जे पुस्तक आहे त्यासाठी मी 4 महिन्याची रजा काढली होती नोकरीमधून. मी त्या पुस्तकावर येणारच आहे, पण 1-2 प्रश्न महत्त्वाचे, आपण लिखाणावरच थोडा वेळ बोलूया. हे एवढं काम करत असताना, लिहित असताना, तुम्ही लिहित आहात, कम्प्युटरवर टाईप करतात, अचानक आतमधून आवाज येतो, थोडं सांबार आणून देता का, किंवा चहाकडे लक्ष ठेव जा, असे कधी आवाज आलेत का? कारण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. नाही, सुदैवाने माझी बायको जी आहे ती म्हणजे मला तिने पूर्ण या पूर्ण मोकळं सोडलेलं आहे. त्याच्यामुळं फार काही माझ्यावर, म्हणजे ती समोर आहे म्हणून दडपणातून मी उत्तर देत नाही. पण म्हणजे पण त्यामुळे माझ्यावर घरच्या तशाच जबाबदाऱ्या घरच्या लोकांनी टाकल्या नाही. पण जी काही घरची कामं आहेत ती कामं करता करता सुद्धा मी केलेलं आहे. म्हणजे समजा मला दळण आणायला सांगितलं तर मी दळणाच्या गिरणीच्या बाहेर टायपिंग करत उभं राहतो, मला काय अडचण नाही. म्हणजे मोबाईलवरच हे सगळं टायपिंग करत असल्यामुळे मी असं त्याचा भाऊ करत नाही किंवा ओझं करत नाही. माझं बहुतेक लेखन एस टीमध्ये झालं आहे. एस टीच्या प्रवासामध्ये मी बरेचसे लेख वगैरे हे सगळं लिहून टाकतो. माझे फेसबुकच्या पोस्ट असतील, हे असतील, हे सगळं म्हणजे आता तो सराईतपणा आलेला आहे. त्यामुळं हे सगळं घरच्या जबाबदाऱ्या पार पडून हे सगळं करता आलं. असं तुम्ही लेखक म्हणून खूप वेगवेगळ्या विषयावर लिहिले. मी जेव्हा महाविद्यालयात होतो त्यावेळेस वेतन आयोगावर तुम्ही एक पुस्तक लिहिलं होतं. मला वाटतं हिरव्या रंगाचं त्याला कवर होतं. मी खूप लहान होतो तेव्हा वाचलं ते पुस्तक मी, आणि त्यावेळेस तुमच्यावर खूप टीकाही झाल्या होत्या. मी त्याकडे जात नाही कारण आपण पॉझिटिव्ह बोलणार आहोत. मी माझ्यामध्ये खूप बदल केला आज त्यासाठी. दारिद्र्याची शोधयात्रा हे जे पुस्तक आहे तुमचं, विषय वेगवेगळे आहेत पण दारिद्र्याची शोधयात्रा हे महत्त्वाचं पुस्तक आहे. ते लिहिण्याची पद्धत कशी सुचली किंवा त्याबद्दल थोडं सांगा. 1991ला आपण जागतिकीकरण स्वीकारलं भारताने आणि 2016 साली त्याला 25 वर्ष पूर्ण झाले. तर इंडियन एक्सप्रेसने एक मोठी सिरीज केली होती की ग्लोबलायझेशनचा फायदा झाला की तोटा झाला, अशा प्रकारचे. तर मी पण अनेकांशी चर्चा केली. तर त्यात 2 टोकं होते. काहींचं म्हणणं भारतात स्वर्ग आला आणि काहींचं म्हणणं होतं की भारताचा नरक झाला. तर मी असं म्हटलं की हे प्रत्यक्ष आपण ग्रामीण भागात जाऊन पाहिलं पाहिजे. आणि मग पी साईनाथ यांचं जे प्रसिद्ध पुस्तक आहे दुष्काळ आवडे सर्वांना, तर त्यांनी जी पद्धत वापरली की एक दरिद्री जिल्हा निवडला, त्या जिल्ह्यात ते गेले
तर मग मी ती पद्धत वापरली आणि मग मी काय केलं की महाराष्ट्रातले एक 24 जिल्हे निवडले, म्हणजे विदर्भ मराठवाड्यातले सगळे, आणि त्या गरीब जिल्ह्यामध्ये मी जायचो. मी त्यासाठी 4 महिने रजा काढली नोकरीमधून आणि जिल्हा स्तरावर जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी पत्रकारांशी बोलायचो की तुमच्या तालुक्यातले 2 गरीब तालुके कोणते आहेत. मग त्यांनी 2 गरीब तालुके सांगितले की मी त्या गरीब तालुक्यामध्ये जायचो आणि मग गरीब तालुक्यात गेल्यानंतर मग विचारायचो की या गरीब तालुक्यांमधले गरीब 5 गावं कोणती, आणि मग त्या 5 गरीब गावांमध्ये जाऊन विचारायचो की गरीब वस्त्या कोणत्या, आणि मग त्या गरीब वस्त्यातली गरीब माणसं असं खाली जाऊन त्या वस्त्यामध्ये मी जाऊन लोकांशी गप्पा मारल्या. आणि मग मी गडचिरोलीत गेलो, नंदुरबारच्या टेकड्यांवर वरती चढून गेलो, मालेगावच्या मुस्लिम वस्त्यांमध्ये पुलाखाली राहणाऱ्या लोकांना भेटलो. पण शहरं त्यात घेतली नाही, कारण दोन्ही प्रश्नांमध्ये खूप वेगळेपणा आहे. त्यामुळे मी अगदी गडचिरोलीपासून विदर्भातले सगळे जिल्हे फिरलेलो आहे, मराठवाड्यातले सगळे जिल्हे फिरलेलो आहे. आणि मग त्या लोकांशी मी बोलायचो, पण मी त्यात आकडेवारीमध्ये पडलो नाही. म्हणजे अर्थतज्ञ ज्या पद्धतीने लिहितात तर त्या पद्धतीनं लिहिता मानवी स्टोरीज ज्या आहेत त्या मी गोळा केल्या. आणि मग त्याच्यामधलं भयान पाहिलं की मी चंद्रपूरच्या ज्योतीच्या पाड्यावर 3 दिवस केवळ दळणाला पैसे नाही म्हणून केवळ भात खाणारी बाई पाहिली, किंवा मुंग्यांची चटणी खाणारे गडचिरोलीतले लोक पाहिले, किंवा खूप भयान परिस्थिती म्हणजे शेतकरी आत्महत्या केलेल्या बोडबोधन किंवा ही जी गावं आहेत या गावातल्या शेतकरी आत्महत्यांच्या घरोघर मी गेलेलो आहे. आणि तुला सांगतो की हे खूप दुःखद असतं. म्हणजे एखादा पिक्चर पाहून तुम्ही घरी परत येणं आणि एखाद्या गरिबाच्या झोपडीतून तुम्ही परत येणं याच्यामध्ये खूप फरक असतो. तुम्ही असं स्विच ऑफ नाही करू शकत स्वतःला. म्हणजे माझ्या चेहऱ्यावर जे एक रापलेपण आलेलं आहे ते त्याच्यातून आलं असेल कदाचित, की मी असा खूप आनंद घेऊ शकत नाही. म्हणजे मी असं एकदम एक्साईट होऊ शकत नाही, की माझ्यामध्ये असं एक कायमस्वरूपीचं एक नैराश्य आतमध्ये दडलेलं आहे की जे माझ्या दिसण्यात पण उमटतं. तर मला असं वाटतं की अशी त्रागा होतो प्रचंड, म्हणजे की सर आपण काहीच करू शकत नाही या माणसांसाठी, या माणसांना आपण काही न्याय देऊ शकत नाही. आणि ते बिचारे इतक्या आशेने तुम्हाला त्यांचे प्रश्न सांगत असतात की आपण जणू पंतप्रधान आहोत. आणि मग तिथून गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की आपण या माणसांची फक्त दुःख मांडण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. आणि मग आपल्याला या देशामध्ये फक्त ओरडल्याचं समाधान मिळतं, म्हणजे पण त्या ओरडल्याचा उपयोग काहीच होत नाही हे नंतर आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या दारिद्र्याच्या शोधयात्रेमधून मी जो महाराष्ट्र पाहिला तर माझं असं स्पष्ट मत बनलं की या महाराष्ट्राची फाळणी झालेली आहे. या महाराष्ट्रामध्ये गरिबांचा महाराष्ट्र आहे आणि एक श्रीमंतांचा महाराष्ट्र आहे. पुणे मुंबई नाशिक हा एक महाराष्ट्र आहे आणि विदर्भ मराठवाडा आणि खानदेश हा 2 महाराष्ट्र आहे. याचा कुठेच काही संबंध नाही आहे. मुंबईच्या मलबार हिलवरच्या एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जाणारा पोरगा आणि चंद्रपूरच्या झोपडपट्टीमध्ये एखाद्या आश्रमशाळेत जाणारा पोरगा हे दोघं शेजारी करून जर मला कधीतरी सेल्फी काढायची की हे दोघांमधलं जे अंतर आहे हा खरा महाराष्ट्र आहे. शाळेत जाणारे पोरं तुमच्या बोलण्यातून आलं. तुम्ही शिक्षक आहात, महाराष्ट्रभर हेरंब सर एक चांगले शिक्षक अभ्यासक म्हणून सुद्धा परिचित आहेत. शाळेच्या अनेक समस्या आहेत. शाळा भावी भारताच्या उभारणीसाठी खूप महत्त्वाच्या होत्या, त्या उभारल्या गेल्यात. शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं, गावावर पाड्यावर साखर शाळापर्यंत आपण जाऊन पोचलो, पण तरी पोरं शाळेत जात नाही आहेत. आणि तो मुद्दा तुम्ही रेटून धरला आजपर्यंत. तर मुलं शाळेबाहेर राहिले त्याचा काय परिणाम होते हे तुमच्याकडून जरा आम्हाला समजून घ्यायचं आहे. शालाबाह्य मुलांच्या बाबत मी चांगलं काम करू शकलो. सर्व शिक्षा अभियानमध्ये मला 7 वर्ष डेप्युटेशन मिळालं आणि माझ्या तालुक्यातच मी 700पेक्षा जास्त मुलं शाळेमध्ये घातली, म्हणजे डेप्युटे याच्यामध्ये शालाबाह्य मुलं. आणि महाराष्ट्र सरकारशी कम्युनिकेट करून राज्यातल्या सगळ्या NGO एकत्र करून विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वे करायला लावला शालाबाह्य मुलांचा. तो सर्वे फसल्यानंतर दुसरा सर्वे करायला लावला. तर पॉलिसी म्हणून त्या प्रश्नाकडे सातत्यानं लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न केला. आमच्या शिक्षणाचं काय नावाचं माझं जे पुस्तक आहे तर 19 जिल्ह्यात फिरून मी शालाबाह्य मुलांचे प्रश्न त्याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न केला आहे. तर माझं असं म्हणणं आहे, म्हणजे ते कदाचित तुम्हाला कदाचित आश्चर्यकारक वाटेल, पण गरिबी हे शाळा सोडण्याचं कारणच नाही आहे असं माझं एक वेगळं विधान या ठिकाणी मी करतो. गरिबी हे शाळा सोडण्याचं कारणच नाही आहे. गरिबीमुळे जर मुलांनी शाळा सोडली असती, शांता सिन्हांचं वाक्य आहे, तर भारतातल्या सगळ्या गरिबांची पोरं शाळेबाहेर असायला पाहिजे होती. पण असं होत नाही. याचं कारण असं की ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही तीच मुलं शाळा सोडतात. ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही ती मुलं शाळा सोडतात आणि ज्या मुलांना चांगलं लिहिता वाचता येतं ती मुलं कितीही अडथळे आले तरी पुढं पुढं जात राहतात. धनगरांच्या मेंढपाळांचा एखादा पोरगा आज UPSC परीक्षा पास होतो,
तिथं दारिद्र्याचा कुठं मुद्दा नाही आहे. तेव्हा 1ली ते 4थी जर मुलाला खाडखाड वाचता आलं तर मुलं शाळा सोडत नाहीत. आणि म्हणून शाळा सोडण्याचं कारण हे समाजात नसून शाळेमध्ये आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आज आसरचा अहवालात सांगतो की 54% मुलांना लिहिता वाचता येत नाही. औरंगाबादच्या आयुक्तांनी ज्या परीक्षा घेतल्या त्या परीक्षा आज सांगतात की 30% मुलांना लिहिता वाचता येत नाही. मी 9वीच्या वर्गामध्ये 511 ही संख्या 5011 लिहिलेली बघितलेली आहे मुलांची. आणि म्हणून वाचन लेखनावर काम होत नाही आहे, गणनावर काम होत नाही आहे. शिक्षक केवळ अशैक्षणिक कामं आहेत या नावाखाली आपली सुटका करून घेत आहेत की काय असं मला वाटतं. माझा साधा प्रश्न असा आहे की 1000 तास शाळा चालते म्हणजे 220 दिवस शाळा चालते. 1ली ते 4थी मुलगा 880 दिवस शाळेमध्ये बसलेला आहे. 880 दिवस. तुम्हाला आम्ही काय मागतो 880 दिवसामध्ये? मुलाला चांगलं लिहिता आलं पाहिजे, मुलाला चांगलं वाचता आलं पाहिजे, रच्या खुणा रफार वगैरे वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, आणि बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार 4 क्रिया आल्या पाहिजे 880 दिवसामध्ये. पण या शालाबाह्य कामांसाठी अशैक्षणिक कामांसाठी मी 200 दिवस सोडले चला, पण 600 दिवसामध्ये जर मुलांना लिहिता वाचता येत नसेल तर त्यासाठी मी सरकारला जबाबदार धरणार नाही, अशैक्षणिक कामांना जबाबदार धरणार नाही. तुम्ही वेळ देत नाही आहात किंवा तुमच्याकडे कौशल्य नाही, ही 2च गोष्टी त्यासाठी जबाबदार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये प्राथमिक स्तरावर लेखन वाचनावर चांगलं काम झालं तर गळती नक्कीच कमी व्हायला मदत होईल. शाळा आज आकर्षक नाहीत. अभय बंगजे म्हणतात की हे ड्रॉपआउट मुलं नाहीत, हे पुशआउट मुलं आहेत. आपण यांना शिक्षणाच्या बाहेर हाकललेलं आहे. हा त्याच्यातलं महत्त्वाचं कारण आहे. एक उदाहरण सांगतो काही की दत्त सावळे नावाचे एक विचारवंत आहेत. ते दामखिंड नावाच्या गावामध्ये शाळा चालवत होते. आणि त्या दामखिंडला शाळा चालवत असताना ते मुलांना बरेच बाराखडी शिकवायचे, मुलांना काहीच यायचं नाही. त्यांनी एकदा मुलांची सहल डोंगरावर काढली आणि जी पोरं बोलत नव्हती ती पोरं एकदम आनंदाने बोलायला लागली. गुरुजींना प्रश्न विचारायला लागली, या झाडाचं नाव काय, त्या झाडाचं नाव काय. त्या गुरुजीला छत्री धरावी, पावसात चढावं का झाडांची नावं सांगावी काहीच समजेना. ते वैतागून म्हटले, अरे गप्प बसा रे कार्ट्यांनो. त्यातला झिपर नावाचा पोरगा गुरुजीला म्हणाला, मास्तर आमचं बी असंच होतं वर्गात गम बन शिकताना. मास्तर आमचं बी असंच होतं वर्गात गम बन शिकताना. म्हणजे आदिवासी किंवा या सगळ्या वंचित मुलांना शाळेमध्ये आनंद निर्माण व्हावा किंवा गोडी निर्माण व्हावी, त्यांच्या कौशल्यांचा उपयोग करून घ्यावा, यासाठी आमच्याकडे काहीच नाही आहे. आणि म्हणून गोडी न लागलेली मुलं शाळेबाहेर फेकली जातात आणि त्यांना आम्ही ड्रॉपआउट नाव देतो आणि पुढे लिहितो गरिबीमुळे शाळा सोडली. हा मुद्दा थोडासा शिक्षकांचा निघालेला आहे. तुम्ही वास्तव मांडलं. मी एका शाळेत गेलो होतो. त्यांना विचारलं मी ध्रुव किती आहेत, तर काही पोरं 14 बोललेत, काही 8 बोललेत. एका वर्गात 4 पर्यंत आले होते. तर मी तिथल्या मुख्याध्यापकांना म्हटलं हा वर्ग थोडा बरा वाटते, इथे 4 तरी ध्रुव आहेत, बाकीकडे 14 वगैरे 15 वगैरे आहेत. तर हे असं का होत आहे? तुम्ही माझा प्रश्न नीट समजला असं का होत आहे? कारण 2च ध्रुव आहेत, सगळ्यांना माहीत आहे, पुस्तक आहे, त्यात लिहून आहे. शिकवण्यात प्रॉब्लेम येत आहे, शिकवू दिल्या जात नाही आहे की काय होत आहे? दोन तीन कारणं मला वाटतात. एकतर शिक्षकांकडून जो पुरेसा वेळ द्यायला पाहिजे त्या शिकवण्याच्या गोष्टीकडं तो दिला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरा भाग मला असं वाटतो की टार्गेट ओरिएंटेड जे काम व्हायला पाहिजे शिक्षकांकडून ते होत नाही आहे. मग समजा आता जुलै महिना आहे, तर जुलै महिन्यामध्ये मी पुस्तक बाजूला ठेवेल आणि मुलांना फक्त लिहिता वाचता करून मगच पुढं जाईल असं ठरवणं. त्यानंतर मुलांचे गट करून शिकवण्याचा जो भाग आहे तो एक होत नाही. म्हणजे सरसकट आपण हवाई फवारणी करतो वर्गामध्ये, ठिबक सिंचन होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एखाद्या हॉस्पिटलच्या रूममध्ये तो डॉक्टर आल्यानंतर तो असं नाही करत ना, सगळ्यांना सलाईन देऊन टाकसल, एक इंजेक्शन देऊन टाकन, मी जरा घाईते चाललो, असं नाही करत ना. तो प्रत्येक पेशंटजवळ जातो, त्याचं पॅड बघतो, त्याला काल काय, त्याचं BP काय, त्याला काय द्यायला पाहिजे, हे प्रत्येक पेशंटनुसार ट्रीटमेंट आहे. तर बा रच्या खुणा नाही येणारी मुलं कोणती, वजाबाकी नाही येणारी कोणती, हातचा नाही येणारी कोणती, उसना नाही येणारी कोणती, हे शिक्षकाला फीड पाहिजे डोक्यामध्ये. आणि त्याच्याप्रमाणे कोणत्या मुलाला कोणती ट्रीटमेंट, मग त्याप्रमाणे जोड्या लावून देणं, अशा टाईपचं काम आहे, ते एक झालं पाहिजे. आपली प्रशिक्षणं दर्जेदार नाही आहेत आणि मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ती काम करत नाही आहे. म्हणजे आपण शिक्षकाबाबतची खूप चर्चा केली सगळ्यांनी माझ्यासकट, पण केंद्रप्रमुखाचं काय, विस्तार अधिकाऱ्याचं काय, किती वेळा ते भेटी देतात, मुलं बघतात का, मुलं तपासतात का. आज अंगणवाड्या आहेत, अंगणवाडीचे सुपरवायझर जातात का अंगणवाडीवर, बघतात का मुलांना काय येतं आहे, किती किती गाणे आली, काय आली. तर म्हणून
ही जी मॉनिटरिंग सिस्टीम आहे हिने कंट्रोलही ठेवायची आणि प्रेरणा पण द्यायची, या दोन्ही गोष्टी आज हरवलेल्या आहेत. आणि म्हणून एकाच वेळी या 3-4 कारण त्याला जबाबदारी असं मला वाटतं. तुम्ही बालविवाह हा तुमचं पुस्तक लवकरच तिथं असं म्हटलं आहे आणि त्यासाठी तुम्ही मला माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही राजस्थानला सुद्धा जाऊन आले, त्यासाठी आम्हाला त्याबद्दल थोडक्यात आपण सांगावं. आता मगाशीच मी आपल्या बसलेलो असताना माझ्या मोबाईलवर त्या प्रकाशकाने त्याचं कव्हर पाठवलं की पुस्तकाचं, की पुस्तक छापायला जाते, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये माझं ते पुस्तक प्रसिद्ध होईल. बालविवाह हा विषय मला का महत्त्वाचा वाटतो? मी शालाबाई मुलांचा अभ्यास करताना शाळेवर फिरायचो आणि मग 9वीतली गैरहजर मुलगी असली की मी मुख्याध्यापकांना विचारायचो, हिचं काय, ही का बरं शाळेत येत नाही? ते मला म्हणायचे, हळू बोला जरा, बाजूला घ्यायचे आणि म्हणायचे, हिचं लग्न झालं सर. म्हटलं मग तुम्ही का नाही विरोध केला? कसा विरोध करणार, गावात आम्हाला नोकरी करायची, कसं करायची? तर एका अकोले तालुक्यामध्ये 72 मुली निघाल्या होत्या बालविवाह झालेल्या 9वीच्या वर्गातल्या. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की बालविवाह ही फार मोठी समस्या आहे. मी जबाबदारीने आपल्याला आकडेवारीच्या भाषेत सांगतो की भारतातले सर्वात जास्त बालविवाह होणारे जे 70 जिल्हे आहेत, ज्याला हॉटस्पॉट मानलं जातं, त्यातले 17 जिल्हे महाराष्ट्रात आहेत. हा सावित्रीबाईंचा महाराष्ट्र की जिथं 250 वर्षापूर्वी शाळा निघाली. आज भारताचं 5व्या सर्वेक्षणामध्ये जे प्रमाण आहे बालविवाह होण्याचं ते 23% आहे आणि महाराष्ट्राचं प्रमाण हे 22%, म्हणजे 4 लग्नातलं 1 लग्न बालविवाह आहे आज महाराष्ट्रामध्ये. आणि बालविवाहाचा तोटा हा होतो की बालविवाहामुळं मुलीचं वय वाढलेलं नसल्यामुळं तिचं बाळंतपण नीट होत नाही, ब्लडिंग मोठ्या प्रमाणावर होतं, मुलगा कुपोषित निघतो, ती आयुष्यभर ॲनेमिक राहते, ती मानसिक शॉकमध्ये राहते, तिला अनेक प्रकारचे मानसिक आजार होतात आणि तिचं सक्षमीकरणच होत नाही. आज 13 किंवा 14 वर्षाची पोरगी मला सांगा, तिला काय जग पाहिलेलं आहे तिने? आणि आपण असे आहोत की 13 वर्षी लग्न झालं की लगेच 14 वर्षी तिला मूल होणार. मी राजस्थानमध्ये एका ठिकाणी विचारलं की मग तुम्ही फॅमिली प्लॅनिंग का नाही करत, झाला बालविवाह समजा. त्या मुलीची आई म्हणाल मला अजून एक वेगळाच प्रश्न आहे, समजा जर तिला 2-3 वर्ष मूल झालं नाही तर लगेच टाकून द्यायची भाषा सुरू होते की हिला पोरगं होत नाही म्हणून. त्यामुळं तिला स्वतःचं स्त्रीत्व सिद्ध करण्यासाठी पोरगं होऊच द्यावं लागतं. म्हणजे इतकं ते भीषण दुष्टचक्र आहे. आणि मग अशा काळामध्ये या मुलींचं शिक्षण होत नाही. 7वी 8वी 5वी 6वी शिकलेल्या मुली, त्यात तिचं मूल नीट वाढू शकत नाही, सासुरवास मोठ्या प्रमाणावर होतो. बंगालमध्ये तर लहान मुलीशी लग्न करायचं, तिला मुंबई दाखवतो म्हणून मुंबईला आणायचं आणि विकून टाकायचं, अशा प्रकारचं रॅकेट आहे. तर या सगळ्या प्रकारामध्ये आज घटस्फोट किंवा परित्यक्ता झालेल्यांची संख्या कुणामध्ये जास्त आहे? याच मुलींमध्ये जास्त आहे. मी एकल महिलांमध्ये काम करतो, तुम्ही मला त्याच्याबद्दल जरूर विचाराल. पण जेव्हा मी विधवा महिला पाहतो तर तिचं लग्न 12व्या किंवा 13व्या वर्षी 14व्या वर्षी झालं आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल, औंढा नागनाथ तालुका जो आहे हिंगोली जिल्ह्यातला, तिथं मी 30 वर्षाच्या विधवेला भेटायला गेलो होतो. तिला 6 मुली होत्या, 6 मुली, फोटो आहे माझ्याकडे तिचा. 30 वर्षाची मुलगी, बाई, तिला बाई म्हणू का मुलगी म्हणू, बाई, तिला 6 मुली. मी तिला विचारत जो लग्न किती वर्षी झालं? ती म्हणे 12व्या वर्षी माझं लग्न झालं, मला 13.5व्या वर्षी पहिली मुलगी झाली. आणि नवरा म्हणायचं की प्रत्येक बाळंतपणानंतर मी आता थांबवतो नाही तर तुला काय करायचं, मी खाऊ घालायला आहे, समर्थ आहे ना. आणि तो कोरोनात मरून गेला. ती 200 रुपये मजुरीवर काम करते आणि 6 मुली आहे तिच्या पदरामध्ये. हे बालविवाहाचे परिणाम आहेत तुम्हाला सांगतो. तेच जर तिचं 24व्या वर्षी लग्न झालं असतं तर आज तिच्या पोर ही वेळ आली असती का? आणि म्हणून बालविवाह हा स्त्री सक्षमीकरणातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. आज आपण महिला सक्षमीकरणाची गोष्ट बोलतो, पण महिला सक्षमीकरणामध्ये बालविवाहाची चर्चा होत नाही. मुलींच्या शिक्षणाची आम्ही चर्चा करतो, पण बालविवाहाची चर्चा होत नाही. आम्ही जन्माला न आलेल्या मुलींच्या गर्भ पाडण्याची चर्चा करतो, पण जन्माला आलेल्या बालविवाहाची चर्चा होत नाही. आणि म्हणून मला ते मोठं आश्चर्य आहे महाराष्ट्रातलं की बालविवाहाचा प्रश्न हा मागच्या शतकातला प्रश्न आहे. अशा पद्धतीने लोक बोलतात की ते उंच माझं झोकातली ती पोरगी म्हणतात, अरे बापरे 19व्या शतकातला प्रश्न. अरे तुमच्या आजूबाजूला चला, आत्ता वर्ध्यामध्ये चला माझ्याबरोबर एखाद्या खेडेगावामध्ये, मी तुम्हाला दाखवतो बालविवाह झालेले मुली. आणि म्हणून बालविवाह या प्रश्नावर आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि आपल्या नात्यातले तरी बालविवाह थांबवले पाहिजेत. घाबरण्याचं काहीच कारण नाही. मी जेव्हा नोकरीला लागलो तर नोकरीला लागल्यानंतर मी आजच्यासारखा धाडशी नव्हतो. तर माझ्या वर्गातली एक मुलगी आली नाही शाळेत, 6वीच्या वर्गातली. मी मुलींना विचारलं ही काय येत नाही? म्हणे सर तिचं लग्न आहे 4 दिवसांनी. मी काय करावं? मी पोस्टात गेलो, 3 पोस्टकार्ड आणले, कारण माझ्यात तेव्हा डेअरिंग नव्हतं. आजचा सारखा मी नव्हतो. मी मामलेदारला, पोलीस, PSIला आणि सरपंचाला तेव्हा पत्र लिहिलं आणि या गल्लीत या मुलीचा बालविवाह होतो, तुम्ही थांबवा. तर 5व्या दिवशी ती पोरगी शाळेत आली ना. मग मी तिच्या आईला म्हटलं, का हो मावशी, हिला तिथं काही लग्न होतं ना? ती म्हणे काय कोणत्या तरी मुडद्याने तक्रार केली म्हणे, ते लग्न थांबलं. आता
आता तिला काय सांगावं की तो मुर्दा तुझ्यासमोर उभा आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा की मला माझ्यात ती क्रियाशीलता दाखवायची तुम्हाला, की माझ्यात धाडस नाही पण मी केलं काहीतरी पाठीमागून का होईना. आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही निनावी तक्रारी करा, पण बालविवाह थांबवा. त्यात संसार मोडणं नाही, लग्न मोडणं नाही, ते पुण्याचं काम आहे. हे तुम्ही जे आता पुस्तकाबद्दल आपण बोलतोय आणि हे पुस्तक येत आहे, शासन हालेल वाचून? एकतर पहिले वाचेल का ते? नाही काय मा फलेशु कदाचित सर, मी जसं म्हटलं की आपल्याला या समाजामध्ये ओरडल्याचं समाधान मिळतं, पण त्या ओरडल्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे मला एकदा एकाने असं विचारलं होतं की लोकशाहीचा सर्वात मोठा फायदा काय, तर ते म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रश्नावर ओरडता येतं. आणि म्हटलं तोटा काय, म्हटलं ओरडल्याचा काहीच उपयोग होत नाही. पण ते राहत नाही ना त्याच्या. तुम्ही असं बोललात की माझ्यात तेव्हा हिंमत नव्हती, नंतर ती जेव्हा आली तेव्हा तुम्ही पानटपरी बाजूला करायला गेले शाळेपासून आणि तुमच्यावर हल्ला. काय होणार आहे आता, मी आमच्या गावातली दारूची दुकानं बंद केली, ते टपरीने काय होणार आहे मला असं वाटलं. तर त्याला त्याचा मोठा धंदा बुडाला, कारण त्याचं स्मगलिंग होतं त्याच्यामध्ये बरंचसं, गुटखा किंवा हे त्याकडं. मग त्यांनी 15,000 रुपयाची सुपारी दिली आणि मग मला रस्त्यात अडवून 3 गुंडांनी रॉडनी मला मारलं होतं आणि माझ्या इथं डोक्यात 4 टाके पडलेले आहेत. तर टाके पडेपर्यंत मला मारलं होतं, पण मला त्यांनी काही फरक पडला नाही. मी 5व्या दिवशी परत शाळेमध्ये गेलो, पोलीस बोलून घेतले, फूड अँड ड्रग्सचे लोक बोलून घेतले, नगरपालिकेचे लोक बोलून घेतले. अशा पट्टी लावलेल्या अवस्थेत ते सगळे लायसन बिसन सगळे रद्द करून ते सील केलं आणि म्हटलं मी बाबा आमट्यांची ओळ मी फेसबुकवर लिहिली की मी अजून जहाज सोडलेली नाही. तर प्रश्न असा असतो की अब्राहम लिंकनच्या पत्रात जे वाक्य आहे की गुंडांना घाबरत जाऊ नकोस म्हणावं, त्यांना नमवणं सगळ्यात सोपं असतं. आता याच्या पलीकडे काय करणार आहे कोण मला सांगा ना. डोकं फोडून पाहिलं, आता पुढं काय करणार, मारणार. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण मला दारूचा जो विषय आहे तो जास्त महत्त्वाचा वाटतो, दारू आणि व्यसन जो आहे. तर मला अनेक जण असं म्हणतात की तुम्ही डायरेक्ट जे कृष्णमूर्तींवर पुस्तक लिहिताना एकदम दारूबंदीवर काम करतात, हे कसं काय समजून घ्यायचं. तर मला असं वाटतं की मला इंटरेस्ट त्या शेवटच्या माणसामध्ये, गांधीजींच्या भाषेमध्ये. आणि जेव्हा आपण खेड्यापाड्यात फिरतो, आमच्या 5वीतल्या वर्गातल्या एका पोराने एकदा अभ्यास केला नव्हता, मी त्याला रागवलो, म्हटलं का रे, तो म्हटलं का नाही लिहिले प्रश्नोत्तर, म्हणे पुस्तक नव्हतं. म्हटलं पुस्तक दिलेत ना शाळेने, तो वडिलांनी काल फाडून टाकलं. म्हटलं कसं काय, म्हणे आईचं त्यांचं दारू पिऊन भांडणं झाले आणि मी अभ्यास करत होतो, त्यांनी पुस्तकं घेतले आणि दिले फाडून, सगळे रस्त्यावर फेकून दिले. आता या प्रकारचं वास्तव जे ग्रामीण भागामध्ये आम्ही पाहतो, आज दारूनं संसार उद्ध्वस्त केलेत. मला भारतीताईने विकासदादाचं कौतुक हे वाटतं की त्याने बरोबर प्रश्न उचललेला आहे. त्यांना अनेक गोष्टी करता आल्या असत्या, पण व्यसनमुक्ती केंद्र काढलं त्यांनी. आणि व्यसनमुक्ती केंद्र ही समाजातला इतका महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला सांगतो की आज दारूच्या प्रश्नाने जेवढं वाटोळं केलं नाही देशाचं, या राज्याचं, तितकं कशानेच झालेलं नाही. आज दारूचा प्रश्न इतका गंभीर आहे ग्रामीण भागामध्ये की कोरोनानं जितकी माणसं मेली नाहीत किंवा एखाद्या युद्धानं जितकी माणसं मरत नाहीत तितकी माणसं दारूने मारतात. हे वास्तव तुम्ही लक्षात घ्या. माझ्या गावामध्ये एक शाहूनगर नावाची वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये मी 398 कुटुंब आहेत. मी घरोघर फिरून त्याचा सर्वे केला आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, 398 कुटुंबामध्ये 23 मुलं दारूने मेलेले आहेत. मी किनवटला गेलो, किनवटला अण्णाभाऊ साठे नगर नावाची एस टी स्टँडच्या पाठीमागं झोपडी आहे. तिथल्या एका मुलाने मला घरात नेऊन पॅड दाखवलं आणि पॅडवर नावं टाकलेली पाहिलं. म्हटलं कसले नावं आहे, तो म्हटलं सर एवढ्या आमच्या झोपडपट्टीमध्ये 2 देशी दारूची दुकानं आहेत, 54 माणसं मेलीत आत्तापर्यंत, आणि त्या 54 माणसांची यादी दाखवली आणि 20 माणसं आता कदाचित कधीही मरू शकतील. हे वास्तव आहे. सांगताना काटा येतो माझ्या अंगावर की एका वस्तीतले जर 54 माणसं दारूने मरत असतील तर या राज्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न दारूबंदीचा आणि व्यसनमुक्तीचा असं समजून सगळ्यांनी त्याच्यावर काम करायची गरज आहे. महात्मा गांधींसारखा महात्मा म्हटलं होतं की मला जर 24 तासासाठी हुकुमशाह केलं तर या देशात मी पहिली दारूबंदी करेल. कळत नव्हतं गांधीजींना स्वातंत्र्यापेक्षा कोणते प्रश्न महत्त्वाचे. आज माणसाची क्रियाशक्ती मरते, कुटुंबाचं स्वास्थ्य हरवतं, माणसामधली कार्यक्षमता मरते. अशा कालखंडामध्ये तुम्हाला महसूल पाहिजे की माणसांचं आयुष्य पाहिजे, हा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी दारूबंदीवर काम करतो. आमच्या तालुक्यामध्ये एक चांगलं सध्या काम माझं चाललं आहे की मी आमदारांना आमच्या बोलून, आमदारांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक समितीसारखं काम करतो आहे. दर महिन्याला आम्ही एक्साईज, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते अशी एकत्र मिटिंग घेतो आणि त्याच्यामध्ये गावातल्या, तालुक्यातल्या किती गावात दारू चालू आहे, किती बंद झाली याचा आढावा घेतो, त्यांना टार्गेट देतो. सगळ्या सरपंचांची आम्ही मिटिंग घेतली आणि ग्रामरक्षक दल, अण्णा हजारेंची जी कल्पना आहे ती आम्ही 112 गावांमध्ये आता स्थापन करतो. आमच्या तालुक्यात 147 ग्रामपंचायती आहे आणि 112 गावाचे ठराव घेऊन आता ग्रामरक्षक दल आम्ही स्थापन करतो आहे. कालसुद्धा मी इथं आलो तर सकाळी एका गावात ग्रामरक्षक दल स्थापन करून मी इथं आलेलो आहे. तर 112 गावांमध्ये ग्रामरक्षक दल करून अवैध दारू हद्दपार करायचा एक
पॅटर्न आम्ही अकोल्यामध्ये करतो. तर म्हणून व्यसनमुक्तीच्याबद्दल दारूबंदीसाठी प्रयत्न करणं, प्रबोधनाचे प्रयत्न करणं, असं पॅरलल आपल्याला करावं लागेल. सर, तुम्ही असं बोललात की इतके लोक मेलेत आणि मेल्यानंतर घर, ती स्त्री, आणि त्या अशा एकल महिलांसाठी तुम्ही महाराष्ट्रात जवळपास 80 तालुक्यांमध्ये काम उभं केलेलं आहे. त्या कामाचं काय स्वरूप आहे? एकल महिला हा शब्द जो वापरला तर एकल महिलांच्या कक्षेखाली 4 प्रकारच्या महिला येतात. एकतर विधवा महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्ता महिला आणि कुठल्याही कारणाने लग्न न केलेली महिला, जे अविवाहित, तिला आपण एकल महिला असं म्हणतो. महाराष्ट्रामध्ये या महिलांची संख्या 80 लाख असू शकते. म्हणजे 2001च्या जनगणनेमध्ये यांची संख्या 5 कोटी आहे. 2011च्या जनगणनेमध्ये यांची संख्या 7,30,00,000 आहे. महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेमध्ये यांची संख्या 54 लाख आहे. त्यामुळे माझं प्रोजेक्शन असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये ही संख्या या जनगणनेमध्ये 80 लाखापेक्षा जास्त असणार आहे. त्यांची जर 2 मुलं पकडली तर ती संख्या 2.5 कोटी होते. 13 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी ही संख्या प्रचंड आहे, लक्षात घ्या, टक्केवारीच्या भाषेत बोलायचं तर. पण हा इनव्हिजिबल प्रश्न आहे, म्हणजे हा न दिसणारा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला बाकीचे प्रश्न पटकन लक्षात येतात, पण हा तुमच्या घरातला प्रश्न आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये कोणीतरी नात्यामध्ये एखादी विधवा स्त्री आहे, तर त्यांचं जे जगणं आहे. मी कोविड काळामध्ये या कामाला सुरुवात केली. कोविडमध्ये जेव्हा 1.5 लाख मृत्यू महाराष्ट्रामध्ये झाले, तेव्हा मला असं लक्षात आलं की 90,000 पुरुष त्यात गेले होते. आणि मग त्या महिलांच्या या पुनर्वसनासाठी आम्ही काही सामाजिक संस्था एकत्र आलो आणि आम्ही एकत्र येऊन त्याचं एक नेटवर्क स्थापन केलं आणि तेच नेटवर्क पुढे चालवत आज आम्ही काम करतो आहोत. तर याच्यामध्ये साधारणपणे आम्ही त्या महिलांना कागदपत्र मिळवून देणं, या महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे योजना मिळवून देणं. संजय गांधी निराधार योजना मिळते किंवा यांच्या मुलांना बालसंगोपन योजना मिळते. म्हणजे ज्यांना माहीत नसेल त्यांनी माहीत करून घ्या की कोणत्याही एकल महिलेच्या 2 मुलांना 2250 रुपये शिक्षणासाठी मिळू शकतात दर महिन्याला. तर ज्यांना ते माहिती करून घ्यायची असेल त्यांनी माझ्या पत्नीकडून त्याची योजनेची जरूर माहिती करून घ्यावी किंवा आपल्या ग्रुपवर पण नंतर मी ते सगळं टाकेल. तर ही जी योजना आहे तर या योजनेसाठी आम्ही काम करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या महिलांच्या संदर्भामध्ये यांच्या रोजगारावर आम्ही काम करतो की या महिलांचे रोजगार सुरू झाले पाहिजेत. या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही काम करतो. कदाचित तुम्ही सोशल मीडियात माझं आव्हान वाचलं असेल की मी मध्यंतरी शाळा उघडल्यानंतर आवाहन केलं की या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाला पैसे द्या. मी फक्त 2,000 रुपये मागत होतो. तर मला समाधान हे वाटतं की 15 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी मला 13 लाख रुपये दिले आणि जवळपास 600 ते 650 मुलांना मी आज शिक्षणाचं साहित्य घेऊन देऊ शकलो. आमच्या तालुक्यात पण ते आम्ही काम करतो. आम्ही त्याच्यामध्ये पुनर्विवाहाचं पण काम करतो. कारण वेळ कमी आहे त्यामुळे मी कामाविषयी जास्त सांगत नाही, पण पुनर्विवाहाचं काम मला जास्त महत्त्वाचं वाटतं. याचं कारण असं की विवाह ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे, त्याचा वयाशी काही संबंध नाही. आणि म्हणून 70 वर्षाच्या व्यक्तीने सुद्धा लग्न केलं तर मी कधीच हसत नाही त्या गोष्टीला, कारण ती भावनिक गरज आहे, मानसिक गरज आहे, ती फक्त शारीरिक गरज नाही आहे. पण आपल्याकडे असं होतं की मी जसं म्हणालो तसं 13व्या-15व्या वर्षी मुलीचा बालविवाह होतो. 24-25व्या वर्षी दारू पिऊन तिचा नवरा वारला की किती भकास आयुष्य मला सांगा. 25व्या वर्षी ती विधवा होते आणि महिलेचं सरासरी जगण्याचं वय 80 वर्षाचं आहे. 55 वर्ष नवऱ्याशिवाय काढायचे आहेत. कल्पना करा तुम्ही. आज आपण विवाहित आहोत, आज आपण आपल्या पत्नी किंवा पतीशिवाय एक दिवस तरी राहतोय का? आणि 55 वर्ष बायका तसं आयुष्य करपून राहत आहेत. पुन्हा घराबाहेर पडायचं नाही आहे. लोकांच्या नजरा आहेत, विखारी नजरा आहेत. दुसऱ्यांचे आनंदी संसार पाहिजे आहेत, भावाचा संसार पाहायचा आणि स्वतः मात्र रखरखीत आयुष्य जगायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी मागच्या शतकामध्ये जी चळवळ झाली पुनर्विवाहाची, तिला परत गती देण्याची गरज आहे. तुमच्या नात्यातल्या महिलांना तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला पाहिजे, एकट्या असतील तर तुम्ही जरूर विवाह करा. आणि म्हणून या कामामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे त्यांनी माझ्या पत्नीशी किंवा माझ्याशी सवडीमध्ये बोलून आपापल्या तालुक्यामध्ये हे काम करू शकता. कारण याला कोणता GR नाही, तुम्ही कुठेही हे काम सुरू करू शकता. आपली ही मुलाखत ज्या शिबिरात होते आहे, मजबूती का नाम महात्मा गांधी, आणि गांधींचा शिक्षणाचा जवळचा संबंध आहे. आणि सध्या शिक्षणाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीपर्यंत गांधी कसा पोहोचू शकतो किंवा पोहोचवू शकतो याबद्दल आपल्या मनात काही कल्पना आहेत का? गांधींनी जी नई तालीम ही कल्पना मांडली, तर त्या नई तालीम कल्पनेमध्ये इथेच वर्ध्याला ती पहिली बैठक झाली होती 1937 साली, ज्याला वर्धा कमिटी रिपोर्ट म्हणतो. पण गांधीजींच्या भारतात आपलं सरकार आल्यानंतर सुद्धा गांधीजींना दुर्दैवाने ती कल्पना न्यायला फार वेळ मिळाला नाही.
कारण ती 38 साली 37 साली गांधीजींनी कल्पना मांडली, 42चा लढा सुरू झाला आणि मग पुढे स्वातंत्र्याचे प्रायोरिटीज आले, मग गांधीजींना फार त्यासाठी वेळ देता आला नाही. आणि गांधींना मानणाऱ्या व्यक्तींनीसुद्धा नंतर ती कल्पना फारशी पुढं नेली नाही. म्हणजे सगळ्या राज्यात काँग्रेसची सरकार असून बुनियादीच्या शाळा 60च्या दशकानंतर जास्त चालल्या नाहीत. तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण आज काय करता येईल, तर मला असं वाटतं की सुषमा शर्मांनी या ठिकाणी जे एक मोठं काम उभं केलेलं आहे या शाळेमध्ये, नई तालीम शाळा, आज त्याला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या 20 वर्षामध्ये या शाळेचे जे फाइंडिंग्ज आहेत, ही एक प्रयोगशाळा म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि सुषमाला आपल्या जुन्या भाषेत 100 वर्ष आयुष्य आहे. तर सुषमा शर्मांनी या शाळेमध्ये जे काही प्रयोग केलेले आहेत, तर या प्रयोगांचं सार्वत्रिकीकरण आपल्याला करता येईल का, किंवा याच्यामधले असे जे काही बुलेट पॉईंट्स आहेत का की जे आपल्याला सहजपणे सार्वत्रिक करता येतील. आता जुन्या काळामध्ये फक्त खादी म्हणजे हाताने काम करणं होतं, पण या ठिकाणी तुम्ही उजव्या हाताला जर गेलात तर इथे कला दालन आहे, किंवा आता आपण जेवताना बघितले की मुलं मशीन चालवत होती. तर आता नव्या काळामध्ये आपल्याला काय करता येईल, म्हणजे अभय बंग म्हणतात की आज गांधीजी असते तर त्यांनी मुलांच्या हातात कॉम्प्युटर PC दिला असता. तेव्हा नव्या काळाची कौशल्य कोणती आहेत, ही कौशल्य आपल्याला या निमित्तानं मुलांशी देता आली पाहिजेत. सुदैवानं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये व्यवसाय शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं, ही चांगली गोष्ट आहे. पण ते व्यवसाय कोणते आणायचे याच्याबद्दल आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि मातृभाषेतून शिक्षण किंवा गांधीजींचे ते जे मुद्दे आहेत ते जरी आपण सगळ्यांनी पराभूत केलेले असले तरीसुद्धा गांधीजी असं म्हणायचे की बुनियादी शिक्षणाकडं हा अहिंसक समाज निर्मितीचं साधन म्हणून मी बघतो. म्हणून गांधीजी खूप व्यापक पद्धतीने त्या शिक्षणाकडे बघत होते. आज शाळांमध्ये वाढलेली हिंसा, समाजामध्ये वाढलेली हिंसा आणि समाजामध्ये ज्या प्रकारचं आज जेवढं शिक्षण वाढतं आहे तेवढी अनैतिकता वाढते, याच्यावर आपल्याला थांबून काम केलं पाहिजे. म्हणजे मी फक्त एकच वाक्य बोलतो की झेरॉक्सच्या दुकानात गेल्यानंतर जर एक जरी काळी झेरॉक्स आली तर तो अशिक्षित पोरगा पटकन होतो, थांबा साहेब, तो पटकन ते मशीन उघडतो, खाडखाड काहीतरी करतो आणि मग नवं पान सोडतो. मला सांगा, आपल्या शिक्षण व्यवस्थेमधून जर लाखो मुलं शाळेच्या बाहेर पडली असतील, लाखो हजारो मुलांनी आत्महत्या केल्या असतील आणि हजारो प्रकारचे भ्रष्टाचार जर या शिक्षणातून निर्माण झाले असतील, तर माझा साधा प्रश्न आहे की कधीतरी मशीन उघडून आपल्याला बघावं लागणार आहे की नाही. बरोबर. धन्यवाद. आपण हिरंब कुलकर्णी यांची आज प्रगट मुलाखत ऐकली. बरेच प्रश्न अजून बाकी आहेत. वेळ कमी आहे, परंतु आपण नेहमी असं बोलत असतो की अनेक प्रश्नांची उत्तरं वेळ देत असतो. तर कदाचित तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते भविष्यामध्ये हिरंब कुलकर्णी आपल्या कार्यातून, पुस्तकातून, भाषणांमधून तुमच्यापर्यंत पोहोचवतील अशी आशा ठेवतो आणि इथेच आपली मुलाखत थांबवतो. धन्यवाद सर. पंकज आणि हिरम सर खूप सुरेख, म्हणजे याला किमान 2 ते 3 तास सतत सलग सुरू राहू शकते अशी ही मुलाखत आहे. सरांना पाऊण तास उद्या पण आहे पुरस्काराच्या निमित्ताने, तर हा पुढचा भाग त्यात अवश्य घ्यावा. पुरस्कार तर हे नाममात्र आहेत, पण तुम्हाला ऐकायला लोक आलेले आहेत. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद दोघांचे.